हॅलो फ्रेंड्स, आजची भाजी एकदम खास आहे. ज्यांना बिलकुल स्वयंपाकातलं काही कळत नाही ते देखील अगदी सहजपणे ही भाजी करू शकतात. अगदी हॉटेलसारख्या चवीची शेवभाजी बनवत आहोत. तर शेव कुठली वापरायची आणि ही कधी ॲड करायची अगदी महत्त्वाचा भाग आहे हा. तर व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. भाजीसाठी मी या पद्धतीची शेव घेतलेली आहे, जी अजिबात तिखट नसते. याऐवजी तिखट शेव देखील तुम्ही वापरू शकता किंवा फरसाण वापरून देखील मस्त अशी ही शेवभाजी आपण बनवू शकतो. तर सगळ्यात आधी मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे. 2 चमचे तेल टाकलेलं आहे. फोडणी घालून घेऊया. याच्यामध्ये पाव चमचा जिरं टाकलेलं आहे. 5 ते 6 ताजी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. त्यानंतर एक हिरवी मिरची अशी तुकडे करून टाकलेली आहे. गॅसची फ्लेम मी इथं लो ठेवलेली आहे, जेणेकरून फोडणी जळणार नाही. आणि 1 चमचा कुटून असा लसूण घातलेला आहे. तो लो फ्लेमवर लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे. लसूण परतून झाला की याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक कापून असा घातलेला आहे. आता कांदा देखील आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. स्टीलची कढई आहे, तर जळू नये म्हणून तापल्याच्या नंतर गॅस जो आहे ना तो एकदम मीडियम टू लो फ्लेमवर ठेवलेला आहे. आणि इथं 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता कांद्याचा कलर जो आहे ना तो चेंज झालेला आहे. तर कांदा असा मऊ होऊन कलर बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतला आहे, तर याच्यामध्ये सुके मसाले टाकूया. पाव चमचा हळद टाकलेली आहे. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे. अर्धा चमचा इथं धना पावडर टाकलेली आहे. 1 चमचा घरगुती काळा मसाला जो आहे ना तो टाकलेला आहे. याऐवजी दुसरा कुठलाही मसाला वापरायचा असेल तर वापरू शकता. 2 चिमूट हिंग टाकलेला आहे. शेवभाजीचा मसाला नसेल तर फक्त काळा मसाला वापरून देखील ही भाजी एकदम मस्त अशी होते. तर सगळे सुके मसाले कांद्याबरोबर व्यवस्थित असे परतून घेऊया. त्यानंतर एक मीडियम साईजच्या टोमॅटोची अशी प्युरी करून आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. किंवा टोमॅटो एकदम बारीक कापून देखील तुम्ही टाकू शकता. पण अशी वाटून घातला टोमॅटो तर भाजी जी आहे ना अशी मिळून येते चांगली. तर लो फ्लेमवर आपल्याला हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि लगेचच त्यात चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. सगळं मिक्स करून घेऊया. काश्मीरी मिरची पावडर वापरल्यामुळे इथं मसाल्याला एकदम मस्त असा कलर आलेला आहे. तर आता हे चांगलं परतून घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे, ह्याच्यावर असं झाकण ठेवायचं आहे. गॅस लो फ्लेमवर करून हे एक वाफ येतपर्यंत चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता तेल सेपरेट झालेलं दिसत आहे, म्हणजे कांदा टोमॅटो व्यवस्थित असे परतले गेलेले आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे. तर मी ते हे गरम पाणी टाकलेलं आहे. आता याला चांगली उकळी आली की हे देखील चांगलं शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून कमीत कमी 7 ते 8 मिनिट आपल्याला हे चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. तर 7 ते 8 मिनिटानंतर पाहू शकता एकदम वरती तेल सेपरेट झालेलं दिसत आहे आणि हे चांगलं असं शिजलेलं आहे. शेवभाजीची चव वाढवण्यासाठी आणि एक जी ग्रेव्ही आहे तिचं असं टेक्स्चर छान होण्यासाठी तर काय करायचं आहे, 1.5 चमचा मी अशी शेव घेतलेली आहे. हातावर जेवढी जमेल तेवढी बारीक अशी कुस्करून घेतलेली आहे आणि ती ॲड केलेली आहे. त्याच्यामुळे हा जो रस्सा आहे त्याला छान अशी चव येते, हलकासा थिकनेस यायला मदत होते आणि भाजी खाताना छान लागते. कुस्करून शेव टाकल्याच्या नंतर 1.5 ते 2 मिनिटानंतर गॅस बंद केलेला आहे. आता शेव कधी ॲड करायची, तर एकदम गरम असल्यावर शेव ॲड करायची नाही, नाहीतर ती खूप मऊ होईल. तर गॅस बंद केल्याच्या नंतर ही रस्सा जो आहे ना तो बराचसा थंड झालेला आहे. त्यानंतर आणि जेवायलाही बसायचं आहे, त्याच्यामुळे मी लगेच ही ॲड केलेली आहे. तर आधीच जर तुम्ही शेव जर टाकून ठेवली तर ही पूर्णपणे मऊ होते. त्याच्यामुळे जेवायला घ्यायच्या आधी शेव टाका. वरून मस्त असं कोथिंबीर टाकायची आहे आणि भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. इथे पाहू शकता एकदम झटपट अशी ही भाजी आपली बनवून तयार होते. मस्त बाजूला कांदा लोणचं असेल आणि गव्हाची रोटी बनवली तरी अजूनच छान लागेल खायला. तर गव्हाची रोटी कशी बनवायची याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन नक्की चेक करा आणि घरी मस्त अशी शेवभाजी आणि रोटी बनवून पहा. किंवा अगदी चपातीबरोबर खायचं म्हटलं तरी चवीला छानच लागते. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला न विसरता लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि सोप्यात सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी किटी किचन मराठी रेसिपीजला न विसरता सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.